राहुल गांधींचा पंढरपूरचा दौरा रद्द झालेला आहे। राहुल गांधींची वारी सत्ताधाऱ्यांची कोंडी अशी खरं तर परिस्थिती आहे। दौरा रद्द झाल्याने महायुतीचा जीव मात्र भांड्यात पडलेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आषाढी वारी दौरा रद्द झालेला आहे। राहुल गांधी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं होतं, पण राहुल गांधींच्या आषाढी पालखीतल्या सहभागावर सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केली होती। राहुल गांधींना कोणताही श्रेय मिळू नये याकरता राहुल गांधींच्या दौऱ्याआधीच सत्ताधारी वारीत सहभागी झालेले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार वारीत सहभागी झाले, गिरीश महाजन सहभागी झाले, नवनीत राणा, रवी राणा देखील या वारीत सहभागी झाले होत्या। गांधीजींना आम्ही या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती, ते बाहेर होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। आता त्यांचं यायचं, पण आता या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार। पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील, आशीर्वाद घेतील। मनापासून एखादी गोष्ट ठरवली तर होते, एखादी गोष्ट मनातच नसती आणि स्क्रिप्ट लिहून देणारा किंवा ॲडवायझर कंपनीने सांगितल्यावर करायची असते, त्यावेळेला त्यात मन लागत नाही। वारीमध्ये काँग्रेसवाल्यांचं मन लागतंय की नाही त्यांनी सांगावं। अनेक मस्जिदींनी जामा मस्जिदकडे ही तक्रार केली आणि जामा मस्जिदीतल्या लोकांनी राहुल गांधींना दरडावून सांगितलं की हिंदू मतांसाठी जर तुम्ही वारीत पायी चालणार असाल तर त्याच्यावरून आमच्यात प्रचंड रोष आणि नाराजी तयार होईल आणि त्याच्यामुळेच राहुल गांधींनी वारीत पायी चालत येण्याचं टाळलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।